नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. दर आठवड्याला आपण नवीन पुस्तकांना भेटतो, नवीन लेखकांना सुद्धा भेटतो. यावेळेला मात्र आम्ही तुम्हाला एका पाहुण्यांना भेटवणार आहोत आणि ते पाहुणे आपल्याला ओळख असं म्हणता येणार नाही, पण पुन्हा एकदा जगामध्ये घेऊन जाणार आहेत. एका वेगळ्याच जगामध्ये साहित्याच्या घेऊन जाणार आहेत आणि ते जग आहे पुलंच्या साहित्याचं. पु ल देशपांडे यांचा 8 नोव्हेंबर हा जन्मदिन असतो आणि त्याच निमित्तानं हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो पु ल पुस्तकं आणि आपण यावर असणार आहे. आणि याचवर बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत प्रसिद्ध अभिनेते आणि जे खूप चांगले वाचकही आहेत स्वतः, अतुल परचुरे. खूप खूप स्वागत आहे. आम्हाला खूप जाणून याच्यासाठी घ्यायचं आहे, कारण की पुलंच्या व्यक्तिरेखांचा अभ्यास म्हणता येणार नाही, पण त्या व्यक्तिरेखा तुम्ही स्वतः अनुभवलेल्या आहेत. आज जेव्हा आपण मागे वळून बघतो, आजचं खूप फास्ट युग आणि खूप कॉम्प्लिकेटेड असं म्हणता येईल, अशा या जगामध्ये पुलंचं हे साहित्य तुम्हाला कुठे दिसतं? नाही, मला पुलंचं साहित्य रोज दिसतं. कारण त्यांनी जे मनुष्य स्वभावाचे नमुने लिहून ठेवलेले आहेत ते आपल्याला प्रत्येक माणसाच्या कुठे ना कुठेतरी दिसत असतातच. त्या नमुन्याची माणसं आपल्या आजूबाजूला असतात, फक्त ती कशी बघायची हे आपल्याला पुलंनी पाहायला शिकवलं. त्यामुळे ती माणसं आजूबाजूला दिसतात. सतत कुठल्याही रेफरन्समध्ये विनोद किंवा काही असेल तर ती कमेंट त्यांची आठवते. अनेक गोष्टी आहेत की म्हणजे असं सांगता येणार नाही, पण पुलं हे आयुष्यात इतके सामावलेले आहेत की ते वेगळं काढणं कठीण आहे. म्हणजे कित्येक वेळेला आमचे म्हणजे समवयीन मित्र किंवा सम आवड असलेले मित्र जेव्हा भेटतो तेव्हा आजही कोट्स असतात ते पुलंचेच दिले जातात. त्यामुळे पुलं खूप सामावलेले आहेत आणि खूप म्हणजे संस्कारक्षम वयात जेव्हा वाचायची गोडी लागली, म्हणजे फॉर्च्युनेटली मी असं म्हणेन की मला मी बालमोहन विद्या मंदिर सारख्या शाळेत होतो जिथे आम्हाला वाचायची गोडी लावली. कारण वाचायची गोडी कठीण आहे, नाही तर लागणार. मी काय अभ्यासू मुलगा नव्हतो, त्यामुळे मी बसून वाचलेलं किंवा अभ्यास केलेला मला कधी आठवत नाही, पण या निमित्ताने वाचायची गोडी लागली. आणि तशा अर्थाने आम्ही लकी पण आहोत की त्याच वेळेला त्या ऑडिओ कॅसेट पण आल्या, ज्याच्यात नारायण, हरितत्या, अंतू बर्वा अशी व्यक्तिचित्र पहिल्यांदा ऐकली. म्हणजे ती ऐकण्याच वाचतो फार वेळा वाचणं होत नाही, पण ती ऐकली फार वेळा जातात. आणि ती जेव्हा जेव्हा ऐकली जातात तेव्हा त्यातली सौंदर्य स्थळ प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन आढळतं. म्हणजे मला अजूनही, आता व्यक्तिनिवल्ली साधारण माझं किती वेळा वाचलं असेल मलाही माहित नाही, पण आजही वाचताना त्यातलं हे एखादं वाक्य नवीन काहीतरी देऊन जातं की जे आपण वाचलं होतं का इतके वर्ष, का आपण हे एन्जॉय केलं होतं का असं वाटायला लागतं. इतकं ते गंमतशीर आहे. आणि व्यक्तिनिवल्ली तर मला वाटतं व्यक्तिनिवल्ली तर सगळ्यात गाजलेलं पुस्तक आहे त्यांचं. अक्षरशः आपण क्रॉस सेक्शन मनुष्याचा घेतला ना तर त्यातले ते 20 नमुने त्या पुस्तकात भरलेले आहेत. त्याच्या पलीकडे आपल्याला माणूस शोधून सापडणार नाही फार वेळेला. त्यामुळे पुलंचं साहित्य आणि पुलंचं एकूण लिखाण, पुलंचं असणं, आमच्या दृष्टीने पुलं काय म्हणूया, पुलंचं असणंच म्हणायला पाहिजे, कारण ते कायमच असणार आहे. बरोबर. ज्या काळामध्ये हे सगळं लिखाण झालं होतं हे आज आम्हाला काही दिसत नाहीये, किंवा माझ्या नंतरच्या मुलांनाही हे दिसत नाहीये. या चाळी आम्हाला माहित नाहीत, किंवा ज्या संगीत सभा होत असतील, जे जलसे होत असतील, ज्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे हे आम्ही त्यांच्याकडूनच पाहिलेलं आहे. अशा वेळेला मला हे रिलेट करता येणं काहीसं कठीण जातं. याबद्दल काय सांगा? नाही, हे रिलेट करणं कठीण जातं, याच्यात काही वाद नाही. त्यामुळे आजकालच्या मुलांना दोष देता येणार नाही की त्यांना चाळच माहित नाहीये, चाळ संस्कृतीच माहित नाहीये. की मुंबईमध्ये म्हणजे माझ्या लहानपणी मला सुद्धा अगदी अंधुकसं आठवत आहे की इतके कार्यक्रम दिवाळीत असायचे, इतके कार्यक्रम गणपतीत असायचे. आणि आज ज्यांची आपण हजार किंवा 5,000 रुपये तिकीट काढून षण्मुखानंद किंवा अशा हॉलमध्ये जाऊन गाणी ऐकतो, ते गायक तुम्हाला गणपती उत्सवात समोर होते आणि गायचे. पण तेव्हा ते सांस्कृतिक दृष्ट्या इतकं पोषक वातावरण होतं मुंबईत. एक तर गर्दी कमी होती, कामाचा धबडका नव्हता, टेलिव्हिजन नव्हता, त्यामुळे एंटरटेनमेंटच्या फारशा गोष्टी अवेलेबल नव्हत्या. सिनेमा जाऊन बघायचा, पण सिनेमा जाऊन बघायचा म्हणजे पैसे लागतात. आणि मुंबईत राहणारा मध्यमवर्गीय माणूस हा सिनेमा पाहण्यापेक्षा अशी गाणी, अशी नाटकं, अशी व्याख्यानं, मुंबईत व्याख्यानं ना हजारो लोक जमायची, जी आज कोणी जात नाही. कारण मला वाटतं वेळही बदलली, काळही बदलला, त्यामुळे आजकालच्या तरुण पिढीला दोष देण्यात अर्थ नाहीये. पण मला वाटतं त्यात तो जो प्रिमाइस आहे तो चाळीचा किंवा मध्यमवर्गीय मराठी माणसाचा जरी असला तरी त्याच्या पलीकडे जाऊन त्यातला ह्युमर तुमच्या लक्षात आला ना की तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही, तुम्हाला त्याचा अडसर वाटणार नाही. म्हणजे आता कसं आहे, ह्याच्यातलं मराठी थोडं कठीण आहे, पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. म्हणजे काय होतं की नाटकाचा किंवा पुस्तक वाचणारा प्रेक्षक किंवा वाचक हा अधिक महत्वाचा मला एवढ्याचसाठी वाटतो की त्याच्या बाजूनी कमिटमेंट असते.
नक्कीच. म्हणजे कुठल्याही पुस्तकात, कुठल्याही प्रवासात माझ्याकडे एक पुस्तक असतंच. ते मी कुठल्याही पानावरनं वाचायला सुरुवात करतो. अर्थात मी अनेक वेळेला वाचल्यामुळे ते मी करू शकतो. पण तुम्ही थोडी सवय लावून घेतली, थोडा प्रयत्न केलात, तर त्यातला आनंद खरंच अवर्णनीय आहे. म्हणजे आता पटकन मला आठवलं की बटाट्याची चाळ, ती खरं तर ते म्हणजे कालातीत आहे, बरोबर. की त्यातला चाळ ही सोडून देऊन आपण एक हाऊसिंग सोसायटी समजा म्हटली, हा, तर हाऊसिंग सोसायटीमध्ये तेच नमुने आपल्याला नमुने असतात. दिसतील. अगदी बरोबर. थोडा प्रयत्न करावा लागेल वाचायला. पुलंनी जे लिहिलं होतं म्हणजे एक व्यक्ती रेखा सोडून साहित्याबद्दल, मराठी साहित्याबद्दल त्यांनी जे लिहिलेलं होतं, अजूनही बरीचशी मराठी साहित्याची स्थिती तशीच आहे. किंवा जे विनोद त्यांनी केलेले होते मराठी साहित्यिकांबद्दल, स्वतःवर केले असतील, त्यांच्या समकालीन साहित्यिकांवर केलेले खूप, होते, खूप, खूप. त्याबद्दल काय सांगाल? नाही म्हणजे अर्थात समकालीन साहित्यिकांवर जे उत्तम लिहिलेलं आहे हा, ते पुलंनी तर लिहिलंच, पण त्याच्याच बरोबर मी असंही रेकमेंड करीन मुलांना किंवा नवीन वाचणाऱ्यांना की ठणठण पाळ म्हणून जयवंत दळवींचं पण लिखाण आहे, बरोबर, तेही वाचावं. नक्कीच. पण ते वाचण्यात परत अडचण ही आहे की त्यातले अनेक साहित्यिक आता आपल्याला माहित माहिती नाही नाहीयेत. किंवा त्यांचा स्वभाव विशेष माहित नाही, त्यामुळे ते कळणं कठीण आहे. पण पुलंनी नुसतं साहित्य म्हणजे पुलंनी खरं तर वैयक्तिक कोणाबद्दल लिहिलं नाही, अगदी खरं. खूप कमी वेळा लिहिलं, आणि जे लिहिलं ते स्तुती परत लिहिलं, म्हणजे ते अतिशय कौतुकानेच लिहिलं अनेक लोकांच्या बद्दल. पण मराठी भाषेबद्दल जे पुस्तक फार कमी वाचलं जातं, म्हणजे वाचलं गेलंय आतापर्यंत, ते म्हणजे मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास. ते इतकं विनोदी आणि इतकं उत्कृष्ट पुस्तक आहे की ते जर का तुम्ही वाचलत ना तर म्हणजे अक्षरशः हसून गडबडा लोळायला होत. म्हणजे आता परत आहे तो ह्युमर, तो विनोद तुम्हाला आवडतो की नाहीचा प्रश्न आहे, पण थोडीशी तुम्हाला सवय लावून घेतली तर त्याच्यासारखा आनंद कुठेच मिळत निखळ आनंद. नाही. व्यक्तिवल्लीमध्ये अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे नाथा कामत माझ्या समोर फकीराच्या हातातल्या धुपासारखा उसासत होता. आता ही जी इमेजरी आहे, आता तुम्हाला फकीरच दिसत नाही, बरोबर, तुम्हाला तो धूप कडून जो फसफसणारा धूर आहे तोच तुम्हाला माहित नाहीये, तर तुम्हाला त्याचा आनंद कसा घेता येईल, हे खरं आहे. आणि पुलंबद्दलच जाणून घ्यायचंय, त्यांच्या मराठी भाषेबद्दल काय म्हणणं होतं ते देखील तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. पण वाचाल तर वाचाल मध्ये आपण एक ब्रेक घेऊयात. पहा वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल मध्ये ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पुलंबद्दल बोलतोय, त्याविषयी अतुल परचुरे यांच्याशी तर गप्पा मारणारच आहोत. पण आम्ही तुम्हाला काही पुस्तक वेड्यांच्या कथा दाखवतोय, काही वाचक चळवळी ज्या असतात त्या सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर आता वेळ मिळत नाही म्हणून पुस्तकांपर्यंत अनेकांना पोहोचताच येत नाही, पण ठाणेकरांची वाचनाची आवड जोपासण्यासाठी मात्र त्यांच्या दारापर्यंत पुस्तकं पोहोचतायत. पाहूया ठाण्यातलं हे ग्रंथयान. वेगानं वाढणारं ठाणे शहर. या शहराचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. यापैकीच आहे ग्रंथयान. वाचकांना ग्रंथालयापर्यंत पोहोचता येत नसेल तर ग्रंथालय तर त्यांच्यापर्यंत जाऊ शकतं. याच कल्पनेतून ग्रंथयानाचा जन्म झाला. पूर्वी जेव्हा गाव कोहेसिव्ह होतं ना, म्हणजे छोटं होतं ना, त्यावेळेला गावातले भरपूर लोक आमचे सदस्य होते. परंतु गाव जसं जसं मोठं व्हायला लागलं तसे गावातले सगळे लोक हळूहळू आउटस्कट्सला जायला लागले, गावाच्या परिसरात राहायला गेले. आणि मग त्यांना गावामध्ये येऊन लायब्ररीमध्ये पुस्तक बदलणं किंवा त्याच्या वाचनाचा आनंद घेणं या सगळ्यापासून त्यांना लांब जायला लागलं. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की बाबा या सगळ्यांसाठी काही सोय उत्पन्न करावी, आणि म्हणून खरं म्हणजे आम्ही ग्रंथयान अशी ही संकल्पना मांडली आणि त्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची लायब्ररी आता लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केलेली आहे. ठाण्यात झालेल्या साहित्य संमेलनानंतर या ग्रंथयानाचा जन्म झाला. ज्यांना पुस्तकांची आवड आहे पण वेळ नाही, अशा अनेक ठाणेकरांसाठी हे ग्रंथयान वरदान ठरतंय. अजून काय हवंय लोकांना, आणि ह्यातूनच मला वाटतं लोकांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायला हवा. याच्या एवढं सुखच नाहीये. मी तर दर बुधवारची वाट पाहत असते. खूप वर्षांची गॅप, मी बरेच वर्षामध्ये वाचन करत नव्हते. ह्या उपक्रमामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे. मी सुद्धा बऱ्याच दिवसापासून असं कुठे मिळेल, आणि ह्या एरियामध्ये, आमच्या एरियामध्ये लायब्ररी नावाचा प्रकार नाही आहे. आणि ते आता जे सुरू झाल्यापासून आम्हाला अतिशय सुरेख पुस्तकं वाचायला मिळत आहेत. ठाण्यात झालेल्या साहित्य संमेलनाच्या निधीतून आणि मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं हे ग्रंथयान चालवण्यात येतं. फक्त ठाणे शहरच नाही तर त्याही पुढे जाऊन वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ग्रंथयानाला करायचा आहे. लहान मुलांना वाचनाची आवड लागावी, कारण सगळ्यांच्या घरामध्ये आता लहान मुलं नक्की दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला अवेलेबल असतात.
आणि दुसरं आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो तो सिनियर वर्ग म्हणजे सिनियर सिटीजन्स. तसं हे लायब्ररी पण सस्टेनेबल झाली पाहिजे. या सगळ्या लायब्ररीसाठी जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये गुंतवणूक ही मराठी ग्रंथ संग्रहालयाने केलेली आहे. आणि आपलं जे साहित्य संमेलन झालं त्यातनंच या निधीची उत्पत्ती झालेली आहे. जवळपास 3000 पुस्तकांचा खजिना असलेली पुस्तकांची ही गाडी ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळेत जाते. वाचनाची असलेली सवय मोडू नये आणि नसेल तर ती लागावी, किमान उत्सुकतेनं तरी पुस्तकं चाळली जावी, यासाठीचा हा प्रयत्न वाचन संस्कृती जपण्यात खारीचा वाटा उचलतोय. मनोज देवकरसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, ठाणे. अशाच अनेक वाचक चळवळी ज्याच्याने वाचन जोपासलं जातंय, ज्याच्याने वाचन वाढवलं जातंय, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. पण आता आपण पुन्हा एकदा गप्पा मारायला सुरुवात करतोय. पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीशी तुम्ही खूप जवळचे आहात, कारण त्या व्यक्तिरेखा तुम्ही स्वतः अनुभवलेल्या आहेत. बरोबर. ह्या जसं तुम्ही सांगितलं की आजूबाजूला तर ह्या भेटतात, पण तुम्हाला त्या कशा भेटल्या? मला ते भेटलं म्हणजे पुस्तकातच भेटलं. म्हणजे व्यक्तीने वल्ली हे जेव्हा आम्ही त्याचं नाट्य रूपांतर सादर केलं, त्याच्या आधी जवळजवळ व्यक्तीने वल्ली हे पुस्तक माझं पाठ होतं. म्हणजे काय मग लोक विचारायचे की इतकं पाठांतर कसं झालं, तर पाठांतर करायला काही त्रास नाही राहिला मला, कारण ते ऑलरेडी पाठ होतं. आणि त्यातली गंमत इतकी आहे की ती तुम्हाला मी म्हणालो तसं की ती गंमत तुम्हाला आवडली तर आपोआप ते लक्षात राहतं. म्हणजे आता कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट आहे हरितात्यामधली, की कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात आली, महाराज म्हणाले वाह वाह, भवानी मातेने काय सुंदर बनवलंय तुम्हाला. आता खरं तर ह्या वाक्यावर ती स्टोरी संपते, पण त्याच्यानंतर पुलंची जी कॉमेंट आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. त्याच्यावर म्हणजे बालवयातले पुलं, 7-8-10 वर्षाचे पुलं, त्यांच्या मनात आलेला स्वाभाविक विचार हा आहे की बायकांना सुंदर बनवण्याचं कार्य भवानी माता करते. हे लहानपणी मनावर इतकं ठसलं होतं की त्यानंतर कित्येक वर्ष सुंदर स्त्री पाहिली की तिचा मेकअप भवानी मातेने केला असं वाटायचं. हे बापू काणेचं त्यातलं जे कॅरेक्टर आहे त्यात त्यांनी अख्खी एक वेगळी लँग्वेज तयार केली की काय सांगू भावड्या तुला. मी झुणक्याचा डबा घेऊन परांजप्याकडे गेलो. परांजप्या पाईप चोखीत वरांड्यात बसला होता. मी झुणक्याचा डबा उघडला, तुला सांगतो भावड्या, फक्त वासानी परांजप्या जागच्या जागी सांडला. अख्खा डबाभर झुणका एकट्या परांजप्याने चेपला. आता ही जी अख्खी त्यातली गंमत आहे की हे तुम्हाला वाचून वाचूनच कळेल. नक्कीच नक्कीच. आणि ती जेवढ्या वेळा वाचाल तेवढ्या वेळा ती गंमत वाढत जाते, द्विगुणित होत जाते. ह्याचा अगदी मला अनुभव आहे. अगदी खरं. आणि म्हणूनच तुम्ही मगाशी जे म्हटलात की मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास, हे पुस्तक नक्कीच त्यामुळे वेगळं ठरतंय. त्यामध्ये आम्हाला काहीतरी त्यातला मराठी भाषेबद्दलचं त्यांचं जे म्हणणं आहे ते इतकं सुंदर आहे. बरं, मुळात मला आनंद होतो की हे पुस्तक खूप वर्षापूर्वी लिहिलं गेलं, तर त्याच्यात मराठी भाषेची पूर्वपीठिका म्हणून त्यांनी लिहिली आहे. तर मराठी लोक मराठी भाषा का बोलतात त्याचं कारण आहे, आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो त्या देशात आपण ज्याला मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता मराठी बोलण्याचं मुख्य कारण इथल्या लोकांना एवढी एकच भाषा येते हे आहे. मुसलमानांनी त्यांना उर्दू शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तोबा तोबा म्हणत परत गेले. विशेषतः मिरज आणि सावंतवाडी येथल्या मुसलमानांचे उर्दू ऐकून औरंगजेबाने हाय खाल्ली आणि बुऱ्हाणपुरी प्राण सोडला असं म्हणतात. पुढे हे मराठी दिल्लीवर चाल करून गेले आणि पेशव्यांचे वकील दरबारात आणि वकिलीनबाई करोल बागेत उर्दू बोलायला लागल्यावर हल्ला चालेल पण उर्दू आवरा अशा मागण्या आल्या. मर्द मराठ्यांनी सुद्धा शत्रूवर हल्ला चढवताना मराठी शिव्यांची शिवकालीन उर्दू मराठी कोशातील उर्दू भाषांतरे जोरात उच्चारून यवनांना हैराण केले. तात्पर्य, मराठी लोकांना मराठी खेरीज इतर भाषा येत नसल्यामुळे मराठी लोकांची भाषा मराठी. पुढे इंग्रजांनी आपली भाषा शिकवण्याचा एक निकराचा प्रयत्न केला, परंतु 150 वर्षाच्या अव्याहत परिश्रमानंतर देखील बॅट, बँक, बॅडमिंटन, गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स वगैरे ऐकून महाराष्ट्र मराठी लोकांवर सोपवून स्वतःच इंग्रजी सुधारायला तो मायदेशी परतला. नक्कीच. आणखी पण आपल्याला या पुस्तकाबद्दल आणि पुलंच्या एकूणच साहित्याबद्दल खरं तर बोलायचंय, पण आपल्याला पुन्हा एक ब्रेक घ्यावा लागतोय. ब्रेक नंतर आपण पुन्हा गप्पा मारूयात. वाचाल तर वाचाल मध्ये आज आपण पुलंबद्दल बोलतोय, त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलतोय, त्यांच्या व्यक्तिरेखांबद्दल बोलतोय. अतुल परसरे आपल्या सोबत आहेत. तुम्ही मगाशी तर जे मराठी भाषेबद्दलचं वाचून दाखवलं, असंच पुलंनी अनेक विषयांवर लिहिलेलं आहे जे त्यावेळेला लिहिलंय, पण आज देखील वाचताना अक्षरशः आपल्याला हसू आवरत नाही. नाही म्हणजे कसं आहे, मी तुला सांगतो की आता याच्यात ज्ञानेश्वरांबद्दल लिहिलंय, नामदेवांबद्दल लिहिलंय,
समर्थ रामदासांबद्दल ह्यांच्याबद्दल काही आदर नव्हता असं नाही, त्यांना अपरंपार भक्ती होती. बरोबर. पण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक दुसरी बाजू असते, फ्लिप साइड असते, एक्झॅक्टली. जी विनोदी लेखकांना दिसते आणि जी आपल्याला दिसते, पण काही वेळेला आपण अप्रिशिएट करू शकत नाही. आपल्यावर अनेक बंधनं असतात, सामाजिक बंधनं असतात. त्या काळात ती नव्हती. त्यामुळे त्या काळात इतकं छान म्हणजे लिहिलं गेलं आणि इतकी छान साहित्य निर्मिती होऊ शकली. आता आम्हाला विनोदी काम करताना किंवा विनोदी काम काय कुठलंही काम करताना हे वाक्य, ह्या वाक्याचा परिणाम काय होईल असं विचार करून प्रत्येक वेळेला बोलावं लागतं. ही परिस्थिती नव्हती तेव्हा. ज्ञानेश्वरांच्या थोरवीबद्दल कोणाच्याच मनात शंका नाहीये, पण त्यावेळी जी सामाजिक परिस्थिती होती त्याच्यावर केलेलं एक आपण काय म्हणूया फ्लिप साइड जी आहे ती ही आहे. मी वाचून दाखवतो. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत गावातल्या ब्राह्मणांचं आणि त्यांचं वितुष्ट आलं होतं. तत्कालीन बहुतेक ब्राह्मणांचा उद्योग सज्जन लोकांना छळणं हाच असावा. फक्त रामदासांच्या वाटेला कोणी ब्राह्मण गेला नाही. त्यांच्या कुबडीत गुप्ती लपवलेली होती ही गोष्ट ब्राह्मणांना ठाऊक असावी. शिवाय समर्थांचे आखाडे होते. ज्ञानेश्वर, तुकाराम वगैरे लोकांचं व्यायामाकडे फार दुर्लक्ष. त्यामुळे तुस्त ब्राह्मणांचं फावलं. हे यात्रेच्या निमित्ताने चालत तेवढेच, पण नुसत्या चालण्याच्या व्यायामाने काय होणार, जरा जोर बैठका वगैरे हव्यात. गावकऱ्यांनी विठ्ठलपंतांना छळलं आणि त्यांना आत्महत्या करावी लागली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही भावंड उपाशी राहू लागली. गावकरी त्रास देऊ लागले. त्यांना भिंत चालवून दाखवली तरी खुश होईना. शेवटी रेड्याच्या तोंडून वेद वदवले तेव्हा कुठे ब्राह्मणांची खात्री पटली आणि मग त्यांना ज्ञानेश्वरी लिहून दिली. मुक्ताबाई ही चारी भावंडातली सगळ्यात धाकटी. तिने ताटीचे अभंग लिहिले आहेत. मुंबई ब आणि पुणे आणि सांगली उपकेंद्रावर त्या अभंगांना दर आठवड्याला लावलेल्या नवीन चाली ऐकल्या असत्या तर तिने काठीचे अभंग लिहून एकेकाला झोडपून काढले असते आणि काठी उचला ज्ञानेश्वरा असं सांगून आपल्या भावाची मदत घेतली असती असे आम्हास वाटते. नक्कीच. की काही लोकांच्या मते नामदेव शिंपी होता, काही जणांच्या मते डाकू होता, आमच्या मते तो कवी होता. आजच्या जमान्यात असता तर मराठी आकाशवाणी, चित्रपट, ग्रामोफोन कंपनी क्षेत्रात इतरांना नाव काढू दिलं नसतं. पण त्या काळी ही क्षेत्र नव्हती. त्या काळी पंढरपूर, नाशिक, काशी वगैरे अशी क्षेत्र होती आणि तिथे मराठी संतांची कॉम्पिटिशन जोरदार होती. पुन्हा मराठी लोकात युनिटी नाही. नामदेव पंजाबात पॉप्युलर झाल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. अजूनही मराठी लेखकाला अन्य भाषेत लोकप्रियता मिळाली तरी तेच होते. साहित्याच्या क्षेत्रात कोणालाही कोणाचे बरे बघवत नाही एवढाच या आख्यायिकेपासून बोध घ्यायचा. एकतर दरोडेखोरीचा धंदा इतका जोशात चाललेला असताना माणूस उगाच अभंगांच्या मागे कशाला लागेल. लोकांनी कारणाशिवाय त्याला नावं ठेवल्यामुळे तो वैतागून आपले अभंग घेऊन पंजाबात गेला. तिथे सरदारजींना अभंग ही गोष्ट नवीन होती. भांगडा, गिद्दा, टप्पे वगैरे त्यांना ठाऊक होते. पण टाळ विणेवरचे अभंग ऐकल्यावर खुश होऊन ग्रंथ साहेबात त्यांनी त्यातले अभंग घेतले. एके दिवशी त्यातला एक सरदारजी म्हणाला, ए गल सुन, त्वाडा नाम क्या है जी. हमको कुछ भी नाम देव, हमको चलेगा असं ह्याने सांगितले. आता यावेळेला कंसात एक सूचना आहे की त्यावेळेला याची हिंदीची फक्त प्रथमाच पास झाली होती. सरदारजीला वाटले याचे नाव नामदेव म्हणून तेव्हापासून नामदेवाला नामदेव म्हणायला लागले. एकनाथाचे जसे पाळण्यातले नाव एकनाथ नव्हते तसे नामदेवाचे मूळ नाव दुसरेच असावे, कारण नामदेवापूर्वी महाराष्ट्रात कोणाचेही नाव नामदेव असल्याचे ऐकिवात नाही. मग ह्याचे नाव नामदेव कुठून ठेवणं. विनोद निर्माण होणं आणि निर्माण करणं हे सगळ्यात कठीण आहे. नक्कीच. दुसऱ्याला बोचकारणारा किंवा दुसऱ्याच्या व्यंगावर विनोद करणं किंवा दुसऱ्याला दुखावून विनोद करणं जे आपल्याकडे सहज करतात लोक, ते अगदी सोपं आहे. पण ह्या पद्धतीचा ह्युमर निर्माण करण्यासाठी, तो सुचण्यासाठी किती मोठ्या प्रकारची प्रतिभा पाहिजे. अगदी खरंय. आणि आज खरं तर या निमित्तानं आम्हाला पुन्हा एकदा हे सगळे साधे निखळ विनोद जे आहेत ते तुमच्याकडून ऐकायला मिळालेत. हे खूप जे लिखाण आहे हे सगळं आज व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या जमान्यात सुद्धा आम्हाला तितकंच हसवेल याबद्दल तुम्ही पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहेत. खूप खूप धन्यवाद आज आमच्या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल. वाचाल तर वाचालमध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत नवीन पाहुण्यांसह, नवीन लेखकांसह आणि नवीन पुस्तकांसह. पहा फक्त IBN लोकमत.